वायनाडमध्ये 300हून अधिक लोकांचा जीव गेला, परंतु यामध्ये आजी आणि नात कशा प्रकारे 2 हत्तींनं त्यांना वाचवलेला आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। सुजाता नावाच्या ज्या आजी होत्या त्यांनी सांगितले की पाणी समुद्रासारखे होते, वाहत होते, झाडं तरंगत होती। मी बाहेर पाहिलं तर माझ्या शेजारची 2 मजली घरं अक्षरशः कोसळली होती आणि आमचे हे घर उद्ध्वस्त झाले होते। मी बाहेर पडले तेव्हा माझी नात मृदुला ही रडत होती आणि ती अक्षरशः ढिगाऱ्याखाली अडकली होती। मी तिची करंगळी पकडली, शेवटी तिला ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि तिला कपड्याने झाकले आणि पुराच्या पाण्यातून पोहायला सुरुवात केली। सुजाता आता मेपाडी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मदत शिबिरात आहे। तिने माध्यमांना हे सर्व प्रकार सांगितला। तसेच तिने सांगितले की तिचा मुलगा गिगीश, सून सुजिता आणि नातू सूरज शेजारीच घरात होते। गिगीशने त्यांना एक एक करून पाण्यात ओढले। शेवटी ते किनाऱ्यावर पोहोचले आणि कॉफीच्या मळ्यातून पुढे निघाले तेव्हाच त्यांच्या मागे टस्कर लागले होते, म्हणजेच 2 फिमेल हत्ती मागे लागले होते। आम्ही एका मोठ्या शोकांतिकातून बाहेर पडलो। आम्ही घाबरलो, लाईटही नाही आणि सगळीकडे पाणी। आम्ही कसे तरी पोहत आलो, कृपया आम्हाला काही करू नका, सुजाताने हत्तीला विनंती केली। सुजाताला वाटले आता आपलं काही खरं नाही, परंतु त्याच हत्तींच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि अक्षरशः ते हत्ती पूर्ण रात्र आमच्या कडेने उभे राहिले आणि आम्ही यातून वाचलो गेलो आहे। अक्षरशः ते हत्ती आमच्या भोवती पूर्ण रात्र उभे होते असं सुजाताने सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर सकाळी काही लोकांनी आमचा माग काढला आणि आम्हाला वाचवलं गेलं। खरोखरच त्या हत्तीचं आपण कौतुक करायलाच पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।